बघा थोडे थोडे व्हायला आलेत मोठे. इकडे पण काहीतरी पुढे लावलेलं आहे. हे बघा बघा 2 गुच्छच आणले. एक साईडला पाडायला लावल्यात, एक साईडला काम चालू आहे यांचं. मामाने बी आणलं. खूप गर्दी आहे काहीच. गाडी पार्किंग करायला जागा नाही. मामा स्वतः कुठेतरी गाडी दुसरीकडे जाऊन बघतायत जागा भेटते का पार्किंग करायला. आणि गाडीतून उतरून आलो बीचच्या खालूनच. आता आलो या साईडला. या साईडचा व्ह्यू बघा. सो गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आग्रिकोली श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईस आज आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला. तुम्हाला माहितीच असेल महालक्ष्मीची जत्रा चालू आहे आता. आणि तिकडे आमचं फार्म हाऊस पण आहे. मामाकडच्या बाबांनी तिकडे जागा घेऊन अगोदरच फार्म हाऊस बांधलेला आहे. आम्ही अगोदर खूप जायचो. आता 2 वर्ष झाले गेलोच नाही. 2 वर्षातून चाललो आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला आमचं फार्म हाऊस पण बघायला भेटेल. सो टोटल 3 गाड्या घेऊन चाललो आहे. एक कालवरच्या मामाची, एक मामाकडची आणि एक आमची. सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया. चला गाईस आता निघतो आम्ही. आणि मामाकडची पण तिकडून निघले असतील. आणि आपल्या चॅनलवर सुपर थँक्स अजून मेंबरशिपचा फीचर खुललेला आहे. थोड्या दिवसात शॉपिंगचा पण खुलेल. म्हणजे आपला हाफ मॉनिटायझेशन कंप्लीट झालेला आहे चॅनलचा. आणि त्यासाठी थँक्यू तुम्हाला. आता आम्ही थांबलो आहे खानिवड्याला बाबा येईपर्यंत. आणि इकडे आमचे सामान बघा कसं ठेवले आम्ही. हे बघा गोदऱ्या बिद्र्या इकडेच ठेवलं सगळ्या. डिकीत पण सामान आहे आतमध्ये थोडासा खजान. हे बघा बाटला पण इकडे आहे. आता आलो इकडे पुढे ढाब्यावर थांबलो एक सिल्वर माइल्स. जरा नाश्ता करतो सकाळचा. तिथपर्यंत बाबाचं पण येतील. तिथने आल्याला सुरुवात केली इकडे मिसल पाव घेऊन. आणि वडापाव घेतला. माझं अजून यायचं बाकी आहे. फायनली भेट झालेली आहे. त्रिशा आले नाश्ता करायला इकडे. बाबाचं पण आल्यात. बारका मामी आई आहे. चला आता निघतो पुढे. बाबाचं पण आता आमच्या जोडीला येतील. मावशीचा टाइम लागेल. मावशीचं लेट निघले. चला गाईस फायनली पोचलो आम्ही महालक्ष्मीला. आता तर जाऊन दर्शन घेतो. पाहिजे तर नंतर शॉपिंग करतो थोडीशी. मग डायरेक्ट फार्म हाऊसवर भेटूया. संध्याकाळी जत्रेत पण फिरायचं आहे. यांचं दर्शन झालेलं आहे. आता बसले मस्त. चला आता देवळाजवळ आलोय. चला आता मस्तपैकी दर्शन घेऊया. तिकडे वडाजवळ आलोय दर्शन घ्यायला.
चला आता दर्शन पण झालं, पण आतमध्ये सिक्युरिटी खूप आहे, व्हिडिओ फोटो काढून नाही देत. सो मी अगोदरच कॅमेरा चालू ठेवलेला, जेव्हा मंदिरात घुसलो तेव्हाच कॅमेरा चालू ठेवलेला, तर तुम्हाला थोडंसं दिसला असेल. काय आम्ही आता थोड्या वेळात फार्म हाऊसवर पोचलो का तुम्हाला दाखवतो. हा बघा फार्म हाऊस. 2 गाड्या इकडे लागल्यात, एक कालवारची मामाची, एक मामाची. मस्त इकडून बघा व्ह्यू पूर्ण. मागे डोंगर दिसते महालक्ष्मीचा. एवढ्या वर्षांनंतर फायनली आलोय. मावशीचं आमच्या मागं निघलेली पुढं निघली बघ. बघा पेंड्यासाठी कसं बनवून ठेवले. साईडला माणसं राहतात त्यांनी बनवून ठेवले. इकडे झाडं लावल्यात. या साईडला बाथरूम आहे. आतमध्ये एक रूम आहे, किचन साठी जागा आहे थोडीशी ना. लिव्हिंग रूम आहे, तुम्हाला दाखवतो आतमध्ये. बघा कशी झाडं लावल्यात. या साईडला पण झाड आहे. मागे जंगल आहे, तिकडे आम्ही जायचो बोरं बिरं पाडायला. पावसाळ्यात तर फुल मजा असते इकडे. हे बघा केवढी भारी जागा आहेत मागे. पावसाळ्यात पूर्ण इकडे पाणी भरतं. पूर्ण जिकडे पाहिजे तिकडे जाऊन पोहू शकता तुम्ही. आम्ही पहिला खूप यायचो इकडे पोहायचो. हे आमच्या बाजूवाल्यांचं घर. ही लोक आमचे फार्म हाऊसवर लक्ष देतात. यांनी बघा काय काय लावले इकडे. टांबोटी लावले, आंब्याची झाडं आहेत, केळी लावलेत. बघा एकदम सेटिंग करून ठेवले. लाकडांसाठी पण जागा ठेवले. आम्हाला तिथं पाहिजे होतं पाणी असं खाली करून. हे बघा मस्त गाडी ठेवायला पण जागा आहे. या साईडला पण, या साईडला पण. आता गाड्या ठेवायला लावल्यात आतमध्ये तिन्ही. हा बघा इकडे लिव्हिंग एरिया आहे. या साईडला किचन आहे. इकडे बाथरूम आहे, वॉशरूम सगळ्यात मोठा वॉशरूम. आणि इकडे एक बेडरूम आहे. पंखा बिंखा सगळं लावलेलं आहे तिकडे. आणि या पूर्ण एरियामध्ये एकच दुकान आहे जवळचा. तिकडे काय भेटलं नाही तर एकदम लांब एक दुकान आहे. तिकडे चालत जायला एकदम वाट लागते उन्हात, तर गाडी घेऊन परवडेल. तिकडे बघा सुके बोंबील करायला लावलं दुपारसाठी. पैकी आता जेवून आराम करून संध्याकाळी जत्रेत फिरायला जाऊ. आता जेवून घेतला, आईचा आता झोपतील. आम्ही चाललो मागे इकडे फिरायला जंगलात. बघूया तारगोला पाडू. हे बघा जुगाड करायला लावलाय. गादी बिदी आथरले आईने. सगळ्यांचं जेवण पण झालं. आम्ही बघा इकडे रस्ता आहे. या रस्त्यावर आम्ही खूप बॅटबॉल खेळलोय अगोदर. या शेतात खेळायचो, या रस्त्यावर खेळायचो. रस्त्याला जास्त गाड्या नाही चालू असतात, सो इकडे खेळायचो आम्ही. चलो जंगल सफारी. त्रिशाला बघा कसं पकडले मामाने. त्रिशाचे दोन्ही पाय गेलेत कामांचे. दोन्ही पाय मुरगडले. मामाने तेव्हा तिला खांद्यावर घेतले. इकडे माळाला बघा कसा बावला टांगवलाय.
इकडे खेळायला जागा बघा कवडे आहे. कुठल्या पण शेतात खेळू शकतो जाऊन. एकदम मस्त जागा आहे. तारगोले जाम आहे तिकडे. आता इकडचेच पाडतो बघू. प्रेक्षक जमले तिकडे. इकडे मोवाचा झाड बघा, एकदम जुना झाड आहे. मुलं बघा कशी. चाललंय आता एकदम. बघा इकडे नदी आहे छोटी. वीर बघा. बेरूक दाखव. बेडूक बघा बेडूक. चल रे. हे बाई नदी सुकले. इकडेच पाणी आहे फक्त. आम्ही इकडे पोवायचो. त्याच्या पुढे बंधारा पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. पण पाणी सुकलाय अख्खा. मम्मी करवंद खावा लागले. मस्त. चला आता बंधारा दाखवतो. बंधारा आलाय जवळ आपले. बघा अख्खा सुकलाय बंधारा. इकडे पण पोहायचो आम्ही. करवंदाची झाडं खूप आहे तिकडे. करवंदाची, जांभळांची, आंब्याची. तुम्हाला इकडे सगळं भेटेल गाईस. चिक्कूची पण झाडं आहेत, फणसाची पण झाडं आहेत. इकडे बाग आहेत, बाग. बघू आता जाऊन बघतो बागेत कसं भेटते काय चिक्कू. इकडे माणसं नसतील तर बरी. सगळं पॅक करून ठेवले त्यांनी. हे बघा कवडे चिक्कू आहेत. अजून मोठे नाही, बारकेच आहेत. भरभरून आलेत एकदम. पूर्ण बागच आहे. बघा कवडे आहेत. चिक्कूच्या वाडी. आंब्याचं झाड बघा. बघा फणस बघा. बघा थोडे थोडे व्हायला आलेत मोठे. इकडे पण पुढे काहीतरी लावलेलं आहे. इकडे तर बघा कवडे आले चिक्कू. हे बघा तरी थोडे थोडे मोठे व्हायला आलेत. हे बघा मम्मी बोलवते बघूया ते साईडला. वा पेलवान आलेत पेलवान. थांब कॅमेरा मार. झोपायला बघा कसं केलं बसायला. या साईडला बघा टोमॅटो लावलेत. बागेचा मालिक येतोय ते बघा ते साईडून. बिन बुलाए मेहमान. गपचूप आलो आम्ही.
हे बघा, हे काकाची बाग आहे. काका जवळ आता विकत मागते चिक्कू सगळे तोडलेले. संध्याकाळी साई गेलती. अरे ते फणस झाला नाही ते फणस बघा, फणसची साईज. या साईडला तुम्हाला कैरा दाखवते बघ, कैरा आल्यात. हे बघा, या साईडला पण भाजीपाला लावला आहे बघा. हे बघा, कवडे चिकू खुरलेत, पिकलेले मोठे. तारगोला पाडायला माणूस बोलवलाय. बघू आता कसं काय भेटतं तारगोला. तो इकडून दिसत असेल, साईडले घरातला दादा आहे. चला, एक भेटलाय पडलेला जवळच, बसलाय का बघू. मामाने तिकडे पकड, त्या साईडला खूप पडलेले आहेत, नंतर जाऊन उचलू. धुवाला बघा फुटलेला भेटलाय, खाली पडला एवढ्या जोरात का फुटला एकदा. हाय हाय त्याच्यात असं करा ना, पण असं करा ना नाही. हे बघ, ते सगळ्यांना खायचं. हे बघ, आणि मग ते वाचलं नाही. दे मग मला मातीचा. काही नाही आपली. ओके, ठीक आहे. नाही ना पोतली बघत. विशाला बघा बारकाच भेटलाय. बघा, 2 गुच्छ आणले. तो पडला आहे. एक साईडला पाडायला लावल्यात, एक साईडला काम चालू आहे यांचं. मामाने बी जाणलं. पिशव्या पण आणल्यात, लगेच वाटणी करून घ्यायला लावले. याला बघा केवढा मोठा तारगोला आहे. यो मी घेतो आता गपचूप तोडून. बघा, तारगोला कापाची करेक्ट स्टाईल दादाने कापून देत लावले मला. हे बघा, एकदम परफेक्ट सोडून दिलाय, सोपं पडेल खायला. आणि आता ध्रुवाने मला कापून देत लावले. हाय हाय मला A few minutes later. हे बघा, गेट बनवायला लावलाय. या साईडला जाले आणले. ही बघा, मस्त गुंडाळून आणलेली होती. जोरदार काम चालू आहे. आता संध्याकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही थोड्या टायमात निघू जत्रेस फिरायला. बघूया कसे मोठे मोठे पाळणे आहेत. दरवर्षीप्रमाणे तिकडे खूप मोठे पाळणे असतात. बघा, इकडे सगळी गच्ची करून बसल्यात, जागाच नाही बसायला. एकच गाडी घेऊन चाललोय. पुढे मामा गाडी चालवत आहे, बारका मामा साईडला बसलाय. बाकी सगळे आहेत फार्म हाऊसवर. हा, काहीच गर्दी बघा थोडे. खूप गर्दी आहे काहीच. गाडी पार्किंग करायला जागा नाही. मामा स्वतः कुठेतरी गाडी दुसरीकडे जाऊन बघतायत जागा भेटते का पार्किंग करायला. आणि गाडीतून उतरून आलो बीचच्या खालूनच. बाकी इकडचा व्ह्यू बघा, लाइटिंग बघा, आकाश पाणी.
काय साधं चाललंय मोदका कुवा बघायला. ओके पहिल्यांदा चाललोय. काय सगळं व्ह्यू बघा. इधर हजी की है, जाना ही लिखना है, जाने की इच्छा या तमन्ना है, चलने की टिकट अपना 50 रुपया. गाइस कसं वाटलं तुम्हाला मोदका कुवा? मला तर खूप भारी वाटला. काय त्यांची डेअरिंग बघूनच एकदम धक्का झालो. एक नंबर. बघूया आता जातो आकाश पाळण्यामध्ये. तिकडची मजा दाखवतो तुम्हाला. मी एकटाच गेलेलो मोदका कुवामध्ये, बाकी सगळी गप्पचित गेलेलो. आता आकाश पाळण्यात आम्ही एकत्र चाललो. गाइस व्ह्यू बघा व्ह्यू. ते साईडची पण ते माझ्या जोड्या ध्रुवा बसलाय, आम्ही दोघं बसलोय. या साईडला दुसरी पार्टी इकडे बसलाय. तमन्ना है तो मेरे यही लड़की कमाल करके सलीम भाई किधर है? सलीम भाई या साईडचा व्ह्यू बघा. 50 रुपया. गाईस 80 रुपये घेतले, पण 80 रुपये फुल वसूल वाटतायत. रीत बघा आमचा गोल्या मारायला लागलाय. मिठाई घ्यायला थांबलोय. खूप गर्दी आहे इकडे, चालायला जागा नाही. काहीच या साईडला तारगोले बघा किती विकताय. अख्खं भरले या साईडला पण. आता आम्ही चाललो घरी. परत सकाळी येऊ बाजारात. मामाने एवढे लांब गाडी लावले, पार्किंगसाठी जागाच नाही. काय करायचं? हे बघा जिथे बघाल तिथे पूर्ण फुल आहे पार्किंग. कुठे लावले काय माहिती. आजचा दुसरा दिवस आणि आम्ही चाललोय आज धबधब्यावर पोहायला. उठल्या उठल्या चाललोय मस्त. तिकडे सांगोल करू बघूया, नाही तर मम्मीचं पण येतील थोड्या वेळात. यायचं आहे तर त्यांना. व बघा कसा लटकलाय पॅसेंजर भरायसाठी.
प्रीत पण मागे लागलाय. आम्ही विचार करतो न्यायचं का नाही प्रीतला. काय आम्ही पोहोचलो आता धबधब्याजवळ. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो मस्त. बघा ब्रिजचे खाली आहे नदी वाहते ना, ते साईडला धबधबा आहे तुम्हाला दाखवतो. आम्ही आता आलोय वरच्या बाजूला धबधब्याचे. बघूया इकडून व्ह्यू. इकडे खोल खूप आहे. या साईडची पण पाणी वाहतं. आता इकडून वाहताना दिसतंय. माणसं पण खूप आहे तिकडे. बघू मामा उतरलाय कसं काय पोझिशन. बाकी इकडे सगळी पार्टी करायला येतात. सगळ्या बाटल्या बिटल्या फेकतात. कचरा होते खूप. हे बघा या साईडला कचरा आहे पूर्ण. हे बघा पूर्ण कचरा. पाणी फास्ट आहे एकदम. चला आम्ही पण उतरतो आता. आता आलो या साईडला. या साईडचा व्ह्यू बघा. दगडाच आहे. लांबपर्यंत दगडच दगड. मामा बघा एकदम वरती केलाय. आम्ही आता जागा डिसाईड केली कुठे पोहायचं. या साईडला पोहणार आम्ही. जागा पकडून ठेवली. ही जागा खाली झाली. तिकडे पब्लिक बघा किती येते. आज संडे आहे म्हणून. त्या साईडला पण पोहतायत. चला पोहू आता. काय आम्ही तिकडे लगेच पडलो. वरती बघायला गेलो का पब्लिक खूप आहे आणि पाणी पण जास्त नाही पोहायला. खाली पाणी खूप आहे पण कचरा खूप आहे. आज आम्ही पाण्याचे बाटले भरायला आलोय. इकडे माकड आलाय मध्ये तर नेला मोबाईल. पाणी प्यायला आलाय तो. सो आता दुपारचे वाजले 3 आणि आम्ही आता घरी जायला निघलोय. मम्मी आता थोड्या वेळ बाजारात गेले. मी पण गेलो असतो पण थोड्या वेळच गेले. थोड्या वेळात येईल मम्मी बाजारातून फिरून. काहीतरी घ्यायचं आहे. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. जर ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर चला बाय.